आत्मा नमस्ते. आत्मनमस्ते. आत्मा नमस्ते. आत्म- चेतना ताई. आ- आत्मनमस्ते ताई. तर ब्रह्मांड रेकी आणि ग्रँडमास्टर पर्यंतचा आपला हा प्रवास आपण शेअर करण्यासाठी आलेले आहात. मंजुश्री हिलिंग हो. इन्स्टिट्यूटकडून आपलं अगदी मनापासून खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर तुमचा परिचय द्या आणि काय तुम्हाला या ऊर्जेने दिलं नक्की सांगा. मी चेतना ज्ञानेश भागवत. मी बारामतीहून आहे आणि माझा पार्लरचा व्यवसाय आहे. तर या ब्रह्मांडीय ऊर्जेने मला खूप भरभरून आणि तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्हीच माध्यम आहात तिथपर्यंत पोहोचण्याचं माझ्यासाठी. अ, अगदी खूप भरभरून दिला आहे मला. म्हणजे जे काही चुकीचे विचार मी करत होते किंवा जे काही मी नकारात्मक विचार करत होते ते आता कट करून कसे सकारात्मक करावे आणि कसा त्यामध्ये बदल करावा हे मला आता जमतंय चांगल्या प्रकारे. म्हणजे मी पूर्णपणे निगेटिव्हच विचार करायचे आधी की मलाच का बरं, माझ्यासाठीच का असं झालं, माझ्याकडेच का असं, मग सगळे आहे समोरचे मग त्यांना का नाही हे सगळं कर्मबंधन कर्मफळ माझ्याच वाट्याला का आलं, अशा माझ्या मनामध्ये खूप विचार होते. पण मग जेव्हा ह्या ऊर्जेला मी जुडले, तुमच्याशी मी जुडले, तेव्हा मला खूप पॉझिटिव्ह विचार माझ्यामध्ये निर्माण झाले की नाही, आपले जे विचार होते ते खूप चुकीचे आपण करत होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला अनेक व्याधी निर्माण झाल्या. म्हणजे बीपीचा त्रास सुरू झाला मला, संधिवात सुरू झाला मला, मणक्यांचा आजार सुरू झाला मला, हे खूप त्रास मला सुरू झाले. पण आता हे जेव्हा ऊर्जेशी जुडले, तुमच्याशी जुडले, तेव्हापासून मला यातनं सकारात्मक विचार करण्याची दृष्टी आली आणि ह्या आजारातून मला जवळपास 50% 50-60% मला फरक पडला संधिवाताला माझ्या. वाव. खूप छान. हो. ती बीपी काय म्हणते आपली? हा, भीती थोडीशी आहे पण बरीचशी कमी झाली आहे भीती सुद्धा आता. बरं. हा. आणि ब्लड प्रेशरचा त्रास होता तो? बीपीचा त्रास आहे, नॉर्मल मध्ये आहे. ओके. खूप हा. सुंदर. हाय व्हायची हो. की अगोदर? हा. अगोदर लो व्हायची की हाय व्हायची? हाय व्हायचा बीपी. ओके. अति विचार. एकदम असं, हा, एकदम असं असं वाटलं की अगदी जाते की काय मी, अशा अवस्थेमध्ये व्हायचं माझं. म्हणजे मी एकदा चारधामला निघाले होते, तेव्हा आदल्या दिवशी मी मैत्रिणीला फोन केला की नाही मला खूप त्रास होतोय, मला काही जमणार नाही यायला. हम्म. मग तरी दुसऱ्या दिवशी काय माहिती नाही माझ्यामध्ये काय निर्माण झालं, मी गेले. असं झालं, मग मी ती यात्रा पूर्ण केली. ग्रँड मास्टर अगोदर आहे ना? हो. हो, ग्रँड मास्टर व्हायच्या अगोदर. हा. तुम्ही तुम्ही ऍडमिशन घेतली आणि गेल्या हो. आणि चारदा. हो. हो. येस. हो, तेच ना. म्हणजे तेव्हापासून. थर्ड डिग्री माझी पूर्ण झाली होती. हं, त्याच्यामुळे मला मग बीपी जरी वाढला होता तरी मला असं म्हणजे कॉन्फिडन्स वाटला की नाही आपण करू शकतोय. हं, आपल्यामध्ये म्हणजे माझ्यामध्ये धाडस आलं हं, आणि मी दुसऱ्या दिवशी गेले त्यांच्या बरोबर. हं. असं. खूप. हम्म. मी हा. हो. मी बोलल्या होत्या हो. माझ्याशी. हो. खूप छान चेतना ताई. हो. खूप. तर एक खरंच आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा हम्म. रेखेसोबत जोडल्यानंतर आपल्यामध्ये तो जो पॉझिटिव्ह विचार करण्याची क्षमता येते ना, ती खूप खूप हो. केवढाही प्रॉब्लेम असू दे, नक्की हो जाएगा. हा तो एक हम्म. विश्वास त्यामध्ये निर्माण हो. आहे ना. बरोबर. अ, हो. आणखी काय वाटते? नातेसंबंध, आपलं बाकी आरोग्य तर ओके ओके आहे. काही टेन्शन हम्म. नाही. आता राहिलेला बीपी, हो. राहिलेलं जे काही आहे, थोडासा वेळ हो. द्यावा. आपण ना हे विचार किती वर्षापासून आणले, हो. हो. केवढं जमा केलं. आता किती. जरी झालो तरी थोडंसं मेडिटेशन हातात नियमित सुरू ठेवलं की उरलेलं हो. किती वर्ष आणि किती जन्मांचे आहे ते पेन जे माझ्या शरीराला लागले ते काही ह्या जन्मातले नाहीये, ते बऱ्याच जन्मांचे असणार आहेत असं मला वाटतं. कारण इतकं म्हणजे त्रास दिला त्यांनी मला की मला असं शरीर नको नको असं झालं माझं, की असं वाटलं नको, सोडून द्यावं सगळं हे आता आणि नको आपल्याला जीवन हे, असं वाटलं.
पण आता असं वाटतंय याच्या तुमच्याशी जुडल्यामुळे असं वाटतंय की नाही, आपल्यासारखेच दुःखी लोक अजून बरेच आहेत. आपण त्यांना पण त्यांचं पण शोल्डर होण्याचं काम केलं पाहिजे. आपण आपलंच दुःख कवटाळून न ठेवता आपण दुसऱ्यांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे, असं मला वाटतंय आता. येस, वाटते म्हणजे आता हो, करणारच आहात. म्हणजे आहे, करणार आहे. हो. किती वर्ष झाली हो, जर्नी तुमची? माझे 20 वर्ष मागे गेले. मी रिव्हर्स जर्नी 20 वर्ष मागे झाली. हम्म. 50 आहे. हा. आता 30 पर्यंत. ओके, खूप छान. हो, थोडासा जो त्रास झाला ते हो, जाऊया आपण, आता पुन्हा जाऊन नव्याने जगायला सुरुवात झाली आहे. हो. नवीन हे निर्माण झालं, क्रिएशन निर्माण झालं. नवीन ऊर्जा वाटतीये. काम करावंसं वाटतंय. काम आधी होत नव्हतं मला. आता काम होतंय, घरातलं करून बाहेरचं काम होतंय मला. मग ते मला खूप म्हणजे पॉझिटिव्ह वाटलं हे सगळं असं. छान. येस. हम्म. संधिवाताचा हो, हा येत होता. तुम्हाला सांगू का, आपल्या प्रमिलाताई कारंडे हो, त्यांचा हो, सुद्धा संधिवाताचा होता. अक्षरशः 2 दिवसामधून एखाद दिवशी काहीतरी करावं, घरामधलं स्वयंपाक, हो, असं त्यांचं होतं. हो, आणि हो, सगळ्यात आम्हाला बाई होती. हो. आता बरोबर. प्रमिलाताई म्हणजे प्रमिलाताई स्वतःचं घर सुद्धा जर झाडायचं म्हटलं तर 2 दिवसातून एक वेळ झाडू बाबा आणि हो, 2 दिवसातून एक वेळ स्वयंपाक करू, कसं तरी आयुष्य जगत हो, होत्या त्या. हो, उत्स्फूर्त त्यांची उत्स्फूर्तता त्यांच्यामध्ये निर्माण झाली की त्या हो. घरची कामवाल्या काकू त्यांच्या नाही आहेत त्यांच्याकडे आता. आणि तरीही हम्म. सगळ्या दिवाळीचे कामं करून सगळं सगळं ओके ओके. मध्ये सुनबाईचं आजारपण हो, आलं तेही त्यांनी सहजतेने काढलं. म्हणजे हो, ऊर्जेने खूप मदत केली. हो, हो. खरंच. सकाळ संध्याकाळ स्वयंपाक आहे, सगळ्या गोष्टी आहे. हो, तर हो, एवढं या तेवढं सेम प्रमिलाताई सारखी हो, होती. हो, तर हो, तुम्ही हो, नक्कीच हो. यामध्ये एक थोडासा आणखी वेळ देऊया आपण 2 महिने आणि 100% हा. ह्या सगळ्या गोष्टी होणार. हो, नक्कीच, नक्कीच. मला पण विश्वास आहे की होणार आहे सगळं म्हणून. म्हणून मी आनंदी आहे. खूप म्हणजे आनंद माझ्या आयुष्यामध्ये असं वाटतो मला की खरंच हा जर आनंद माझ्या आयुष्यात आला नसता तर मी कुठे असते आज, असा विचार कधीतरी केला जातो माझ्याकडून. पण मग आजची अवस्था पाहता मी खरंच खूप आनंदी आहे आज. सुखी, शांती, समाधान आहे माझ्यामध्ये, असं मला वाटतंय आज. जगावं वाटतंय आपल्याला. हो, जगावं वाटतंय मला आज. रेकीमध्ये आल्यानंतर असंच होतं. जेव्हा आशा मिटलेल्या असतात ना, तेव्हा नवा सूर्य उगवला आणि नवा दिवस. हम्म. ती आशाच होता असेल. नवीन जन्म झाला. नवा जन्म. खरंय. हा, असं वाटतंय आता. ते आपलं ऍस्ट्रल ट्रॅव्हलचं मेडिटेशन चालू होतं ना, तेव्हा मला काय जाणवलं की मी मानस सरोवरला जाऊन आलेले आधी, हं, कैलास मानस सरोवर. हं, तर त्या ध्यानामध्ये मला मी तिथे गेले, परत पुन्हा गेले. म्हणजे आपण म्हणतो ना, जे की आपल्या सोलनी आपण जातो, बॉडी आपली तिथंच आहे. हं, तर ते तशा प्रकारे मी त्या मेडिटेशन मध्ये जाऊन आले आणि मला खूप आनंद मिळाला त्या मेडिटेशनचा. हं. आणि खूप शिवजी वगैरे मला तिथे दिसले. म्हणजे खूप छान वाटलं मला त्या मेडिटेशन मध्ये. आणि त्यांचं तसंही अस्तित्व, त्यांची ऊर्जा मला जाणवत असते. असं छान. आहे. त्यामुळं आणि त्यांचे गाणे वगैरे लावणं, हे करणं नियमित चालू असतं माझं. असं वाटतं ते माझ्या अवतीभोवतीच आहेत. खूप मस्त. हां, मग काय. आता आध्यात्मिक प्रगती सुद्धा खूप छान, खूप चांगली होणार आहे. हो, 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 हो. एकदा खूप बॉडीवरचे पेन निघून गेले की बसता व्यवस्थित आलं की आपण त्या पोझिशननी करू शकतो सगळ्या नक्कीच. कामं, असं वाटतं. हां, तेच ना. आणि असं वाटतं की आपण जर सततच म्हणजे हे करत राहिलो की अ, एखादी तक्रार करत राहिलो तर ती तिथपर्यंत नाही पोहोचू शकणार आपण. त्या तक्रारीवर मात करून जर आपण पुढे गेलो तरच आपल्याला त्यातून म्हणजे विन विन पोझिशननी किंवा समोरचे काही लोक आपल्याला त्रास देत आहेत, त्या पोझिशननी आपण त्यांना हे करू शकतो की तुम्ही पण तुमच्या मार्गाने जो तुम्हाला जो मार्ग दिलेला आहे तो तिथे पण तुम्ही व्यवस्थित शांततेने सुखाने तुम्ही जा आणि मी पण माझ्या मार्गाने जात आहे, असं म्हणजे
ह्या मार्गाने आपण गेलो तर नक्कीच आपली प्रगती होईल असं मला जाणवते. खरं आहे. चेतना हा सेशन मध्ये नेहमी नेहमी पहिल्यापासून मॅडम लाईफ पर्पज काय? लाईफ हा पर्पज लाईफ हा एक हो हा हो प्रश्न शेवटपर्यंत. तर तुम्हाला हो पर्पज समजला का एका या प्रवासात? हो लाईफ पर्पज मला समजला की माझा लाईफ पर्पज जो आहे तो हिलिंगचा आहे, दुसऱ्यांना हील करणे. माझ्याजवळ जे कोणी आले आहेत त्यांना त्यातनं कसा मार्ग मला काढून देता येईल हं, किंवा त्यांना मला कशा प्रकारे मदत करता येईल किंवा त्यांना सकारात्मक विचार देऊन त्यातून जे ते नकारात्मक विचारांनी भरलेले आहे त्यांना त्यातनं कसं मला बाहेर काढता येईल, त्यांचा खांदा शोल्डर होऊन मला कसं काम करता येईल आणि म्हणजे ह्या जर्नीमध्ये आपण ऐकण्याची भूमिका, लिसनिंग पॉवर आपण वाढवलेली आहे. त्यामुळे आपण त्याचं भांडं आधी रिकामं करून द्यावं, की तू बोल बुवा तुला कसं वाटतंय आणि त्याच्यावर नंतर आपण रिएक्ट व्हावं, की जेणेकरून काय होणार आहे, की त्याला समजणार आहे, की बुवा यांच्याकडे सहनशक्ती किती आहे. मग हे ऐकून घेण्याच्या भूमिकेत आहे. मग तो आपल्याकडं व्यवस्थित मन मोकळं करू शकतो. आपल्याला तो सांगू शकतो आणि त्याच्यावर आपल्यालाही कार्य करता येईल आणि तो पण पुढे जाऊ शकतो. बरोबर. असं ह्या सोल पर्पज मधून मला म्हणजे खूप वाटत होतं, की मी आयुष्यात आले. मग माझं सोल पर्पजही अजूनही मला का सापडत नाहीये. मी मेडिटेशन करते विपश्यनाचं. त्याच्यात पण मला असं काही जाणवलं नाही, की मला काय माझा प्रवास आहे. म्हणजे मला कुठं अजून जायचं आहे, काय आहे. तर हे मला आता कळलंय, की कशा प्रकारे यायला पाहिजे असं. फारच आहे. येस. हो. खूप खूप छान. किती हो. वर्षापासून प्लॅन करत होते आपण? मी जवळ-जवळ 2015 पासून ध्यान करते. पण कसं माझ्या आईला म्हणजे आई-वडील माझ्याकडे म्हणजे जवळच होते राहायला. मग त्यांचं बघायचं, घरातल्यांचं बघायचं सगळ्यांचं. सासूबाई पण 95-100 वय आहे त्यांचं. मग मुलं 2 ते सगळं बघून, पार्लर बघून माझ्या म्हणजे पूर्ण शरीराला खूप ताण आला. मी स्वतःकडे कधीच लक्ष दिलं नाही. आणि माझ्या आईला नंतर पॅरालिसिसचा अटॅक आला. हं, मग मी भावाला म्हटलं, की "तू पण थोडंसं बघ." तो डॉक्टरच आहे. हं, पण तो म्हटला, "नाही, हे तुझ्याकडेच असल्यामुळं ते सगळं काम तुलाच करावं लागेल." मग 6 महिने ती पडून होती. मग तिचं सगळं मग काम मीच केलं, घरीच केलं. हं, कारण तेव्हा कोरोनाचा कालावधी होता. हं, त्याच्यामुळे कोणी येत पण नव्हतं घरी. हं, 2021 मध्ये हं, 20-21च्या दरम्यान झालं ते. हं, हं. तर मग माझ्या मिस्टरांचे 3 ऑपरेशन झाले होते. म्हणजे असं सगळं वातावरण एकदम टेन्शन त्रासदायक होतं. आणि आमचं हॉस्पिटल यांना जिथं ॲडमिट केलं, ते हॉस्पिटल बारामती हॉस्पिटल जे आहे, तर ते सुद्धा कोरोनाचंच म्हणजे मुख्य केंद्र होतं ते. म्हणजे तिथं खूप पेशंट होते कोरोनाचे आणि हे 2 मुलं जायचे. थोडंसं हे झालं म्हणजे शरीरावर पण ताण खूप झाला असं. बरं, त्या जागेवर हो. तेव्हा तो असलेला मनावरचा स्ट्रेस त्या सगळ्या हां. आणि मला लहानपणापासून तर मी म्हणजे मेडिटेशनमध्ये असं मला सारख्या घटना आठवत होत्या. माझ्या आई-वडिलांचं घर मला आता ते विकलंय. तरी पण ते सारखं माझ्या चित्तावर यायचं, की मला असं वाटायचं तिथं मी जावं. मी जाऊन पण आले 2-3 वेळा. पण मला असं वाटायचं का माझ्या ह्याच्यावर येतंय हे सारखं? का मला त्रास देतंय? काय माझं तिथं अडकलेलं आहे किंवा काय माझं कनेक्शन जुळलेलं आहे? तर हे मेडिटेशनमधून आपल्या कमी-कमी होत गेलंय. आता बऱ्याच प्रमाणात त्याचं प्रमाण खूप कमी झालंय आता. खूप छान. हां, असं. येस. अनेक प्रकारच्या भीती, हो, अनेक प्रकारच्या चिंता, अनेक हो, वारंवार येणारे स्वप्न हे खरं हो, शेतकऱ्यांना कुठेतरी तो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तो बंध जुडलेला असतो आणि हो, पुन्हा आपल्याला पुन्हा, 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 पुन्हा तिथं नेतो. सूक्ष्म हो, शरीरात जात असतो. तर नक्कीच हो, त्यामधून बाहेर. खरं आहे. हो. आणि 7.5च्या कालावधीत पण मला असं वाटतं होत असेल हे सगळं, की नाही तसं काही? काय माहीत नाही. नाही असं काही नाही. हं, परंतु एवढं मात्र बरं. नक्की तेव्हा लोकं म्हणतात ना, की आता आम्हाला 7.5 आहे बाबा. हं, 7.5मध्ये असं होतं, तसं होतं किंवा बाबा शनिदेव हं, त्रास देतात, असं म्हणतात ना. हं. अनेक जणांचे हां, अनुभव.
परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की जर का तुम्ही ध्यानधारणा करत असाल, हो नियमित मेडिटेशन सोबत जोडलेले आहात, कुठल्याही हो एखाद्या पॉझिटिव्ह एनर्जी सोबत जोडलेले आहात, तर ती 7:30 हो तुमची प्रगतीच करून देते. फक्त हम्म. 7:30 याचा अर्थ आहे की आपण शिकलो आहे काय, तर परीक्षेचा काळ. ओके. मला एकच हा विचारायचं परीक्षेचं. आहे की परीक्षा केव्हा असते? सर्व वर्ग शिकणं झाला की एक्झाम असते. हो एक्झाम हो पुढच्या दिवशी जातो. हो 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 आपल्याला ते एक्झाम तसंच आहे. व्हायचं आहे. पाठ करायचंय. हो ये- हो हो बरोबर आहे. मुलींचा देव नाहीयेत की त्यांना असं वाटतं की आपण फेल झालो पाहिजे. हो बरोबर आहे. कोणाला तरी वाटते हम्म. का आपण त्या परमपिता परमेश्वराचा एक अंश आहोत. त्या कुठल्याही परमपित्याला वाटत असेल का की आपण फेल झालो पाहिजे? हो नाही, कधीच नाही. तो सततच बरोबर असतो आपल्या. आणि आपल्याकडून म्हणजे आता लेसन शिकायचंय आपल्याला, त्यातनं काय शिकायचंय बुवा, हम्म, मग ते शिकूनच आपण पुढे जाणार आहोत. बरोबर. त्याशिवाय तर आपली प्रगती होणार नाहीये. हम्म. मग त्यामुळे तेवढी कसरत तर आपल्याला, तेवढे परिश्रम करावे लागणार त्या काळामध्ये. असं असं विचार होतात म्हणजे. जर का आपण प्रॉपर केला तर आपण नक्कीच हम्म. परीक्षेत असू. त्याचप्रमाणे जर का हो आपले पावलं प्रॉपर टाकलेत तर हो आपली अधिक प्रगती होणार, असा हा 7:30चा काळ असतो. काळ असतो. हो आपण काय केलं, बरोबर. त्याची भीती बाळगली आहे आणि भीतीमुळे आपण हो की मला 7:30 आहे बाबा, 7:30 आहे. तर खरोखर जर हो का आध्यात्मिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून 7:30 हा. याचा अभ्यास खरोखर केला, तर जाणकार हम्म. सुद्धा आपल्याला सांगतील की तुमची हम्म. प्रगती थांबत नाही, तर तुमची हो प्रगती अधिक घडवून आणण्यासाठी हा पण स्ट्रगलचा काळ आहे. तुम्हाला हो परीक्षा हो म्हणजे मृत्यू म्हणजे काय असतं, जे मृत्यू ध्यान केलं ते तर आपण केलंच, पण आईचा मृत्यू काय आहे, वडिलांचा मृत्यू काय आहे, हे मी सगळं डोळ्यांनी बघितलं. आणि त्याच्यामुळं मृत्यूविषयी आता मला भीती वाटत नाही. पण म्हणजे किती सत्यता आहे हे मला परमेश्वराने त्या काळामध्ये दाखवून दिलं, की मृत्यू कशा प्रकारे आहे बघ म्हणजे. आणि मग मला त्यातनं खरंच ती गोष्ट शिकायला मिळाली, की खरंच मानवी जीवनाचं जे उद्दिष्ट आहे, ते कशा प्रकारे म्हणजे आपण अहंकार बाळगतो, सगळं बाळगतो असं मद, मोह, मत्सर, आपल्याला पैसा आपल्याकडे यावा, हे व्हावं. पण म्हणजे मृत्यू पण शेवटी काय आहे हे दाखवलं मला. असं आहे. म्हणजे हे सगळं सोडून तुला जायचं आहे. त्यांनी पण हे सगळं सोडून गेले, घर-दार सगळं त्यांचं, दागिने सगळं सोडून गेले. मग कसं म्हणजे असं मला सत्यता खरंच वाटली, की तिथे मला थोडं वैराग्य आलं होतं, की नाही खरंच बुवा. काही खरं नाही आहे आयुष्य आता. असं वाटलं. आहे ना? हो. एक दिवस जायचं ते जाऊ द्या. पण हो, ग्रँडमास्टर हो, मृत्यू सुद्धा समजून घेतला. आहे हो, ना? मृत्यू हो, उपरांत जीवन सुद्धा समजून घेतलं. घेतलं. हो, याचा अर्थ असा हो, नाहीये की आपण आपल्या आयुष्यापासून वैराग्य होणं. त्याचा अर्थ असा आहे की मला जर हे नवं जीवन मिळालं आहे, हो. तर त्याचा उपयोग मी प्रत्येक आत्म्यासाठी करणार आहे आता इथून पुढे. कारण माझाच नवीन जन्म झाला म्हटल्यावर आता समोरचे जे येणारे लोक आहेत, ते माझ्याकडे त्याच दृष्टीने बघणार आहेत आणि मला त्यांना तेवढ्या ताकदीने त्यांच्याशी फेस करता आलं पाहिजे. हे सगळं असं करता येणार म्हणजे 100 असं आहे. हो, 100% हो, कुठेच काहीच कमी राहणार नाही. खूप छान. हो, अच्छा, चेतना, हो. रिलेशन मध्ये काय बदल वाटतोय? रिलेशन पण घरातले चांगले झाले. आधी थोडेसे जरा म्हणजे असे हे होते, की नाही तुझं तू कर बुवा काम. पण आता मदत करतात. अ, कामांमध्ये मदत करतात आणि कुठलं बाहेरचंही काम असलं तर करू का मी? असं विचारतात. बॉन्डिंग वाढलं आहे. म्हणजे आधी नव्हतं असं, पण आता वाढलं आहे नक्कीच. खूप छान. हां. आता खरं सांगा चेतनाताई, हा एक ग्रँडमास्टर म्हणून तुम्ही सांगा की हा बदल हां. कोणामध्ये झाला खरा पहिला? हा बदल माझ्यामध्येच झाला. आणि मीच बहुतेक निगेटिव्ह विचार करत असेल, त्यामुळे मला त्या चष्म्यातून मी पाहत असेल त्यांना आणि त्यामुळे मला ते तसं दिसत असेल कदाचित. आणि हे म्हणजे ऊर्जेशी जुडल्यामुळे मला असं जाणवलं, की मी आता पॉझिटिव्ह वेनी पाहते, दृष्टीने बघते. त्याच्यामुळे आता मला आणि त्याच्यामध्ये प्रेमाचं नातं पण दिसतंय म्हणजे रिलेशनमध्ये, नात्यांमध्ये असं. हाच पण दिसतो आता. हो.
आणि फॉरगिव्हनेस पण खूप आवडला. क्षमा करणे, सगळ्या नात्यांना क्षमा करणे, म्हणजे त्यांचे आई वडील, ते सगळं जे आहे त्यांना क्षमा करून पुढे जाणे, जेणेकरून आपण कुठल्याही त्या एनर्जी मध्ये जर अडकलेलो असेल तर त्यातून आपण कशा प्रकारे निघून पुढे जाऊ शकतो, हे चांगल्या प्रकारे समजलं मला आता. मग आणि छान वाटतो तो. मला फॉरगिव्हनेस करायला जास्त आवडतं मेडिटेशन. ग्रँडमास्टर तर मी करतेच, पण त्याबरोबर हे पण आवडतं की काही अजून आपल्या चुका झाल्या असतील तर त्यातनं पण आपल्याला बाहेर पडता येईल आणि म्हणजे नक्की त्यातनं चांगलंच होईल, म्हणजे असं. खूप असं आहे. खूपच. हो. आणि हम्म. आपण आर्थिकते संदर्भात पाऊल टाकायला शिकलो. हो. पार्लर सुरू करायचं परत. हो. त्याच्याबरोबर मला असं वाटतं आता की हे जे आपण शिकलो आहे रेकीचं, ह्याचा उपयोग मला जास्त करायचा आहे आता. आणि त्याच्यामध्ये अजून मला टॅरो कार्ड, एंजल्स करायचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त याच्याकडे वळायचं आहे मला आता शक्यतो. पार्लर तर आहेच चालू. आध्यात्मिक जेवढं. आध्यात्मिक मार्गामधून इतरांची मदत करायची आहे आणि त्यामधूनच थोडं जे होईल ते आपलं अर्थार्जन पण करायचं आहे. हा. हा. हो, हो, हो. नक्कीच. म्हणजे आपल्याला काही वस्तू घेता येतील, नाही का, असं काही आपले गरजा असतात म्हणा. आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत गरजा राहणार, लागणारच सगळं आपल्यासाठी, मग Yes, ते लागणारच घ्यायचं. आणि भरभरून घ्यायचं. हो. भरभरून स्वतःसाठी भरभरून लाड करायचे स्वतःचे. मला हो. ते सगळं मी घेणार हा एक विश्वास. हो. आणि हो. जेव्हा तुम्ही हिलिंगच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवता ना, तर शेतातील हो. हीलरची या ब्रह्मांडाला गरज आहे. हा. अनेक हीलर. बरोबर. तर मी परवाच्या दिवशी वाचलं आर्ट ऑफ लिव्हिंगचे हो. जी आहेत, तर त्यांचं हम्म. फोटो ठेवून स्टेटस ठेवलेलं होतं. हा. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी असं सांगितलं आहे, हम्म. अरबोंच्या हम्म. अरबोंच्या लोकसंख्येमध्ये फक्त हजारो लोक आध्यात्मिक मार्गापर्यंत पोहोचतील. हो. आज बरोबर आहे. परिस्थिती अशी आहे की अरबोचे लोक आहेत आणि त्या हो. लोकांमध्ये आपली निवड झालेली आहे आणि हे हजार हो. या ब्रह्मांडातील सर्व लोकांना ऊर्जा पुरवतील. बरोबर आहे. कारण आजकालची जीवनशैली आपण पाहिली तर भोगवादाकडे जास्त काही आहे. म्हणजे तिकडच वळतायत सगळे, खाओ पिओ और मजा करो, हे असंच सगळं चाललेलं आहे. त्यांना म्हणजे मोबाईल बघणं, सगळं म्हणजे पिक्चर पाहणं, मॉलला जाणं, हीच काही सगळी संस्कृती झालेली आहे आजकाल. आणि मग कुठल्या पैशाचा ताण आला, काही आलं की एखाद्याचा खून कर, एखाद्याला त्रास दे, इकडून पैसे चोरी कर, असं सगळं म्हणजे चाललेलं आहे. तर याच्यावर कुठेतरी हिलरच लोक जे आहेत ते काम करू शकणार आहेत समाजामध्ये. आणि त्या लोकांची संख्या खूपच प्रमाणात कमी आहे. हो, त्याच्यामुळेच मी हे निवडलंय की जेणेकरून काय होईल, काही जे आपल्या आपल्या मार्गामध्ये जे आलेत लोक, त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून पुढे जाण्याचा सल्ला दिला तर त्यांच्या पण याच्यामध्ये ते हेच ठरेल. एक हिलर म्हणून माझं पण एक काम चांगल्या प्रकारे ठरेल येस. असं. हम्म. क्षेत्रामध्ये आपण म्हणतो जसं आता हो. थोडंसं जे काही मिळेल ते, पण ते थोडंसं याचं हो. आहे की ते ब्रह्मांड केवढं आहे, विश्वस्वरूप आहे. हो. त्याच्यासाठी जे थोडंसं आहे ना, ते आपल्यासाठी हो. भरपूर असतं. एवढं लक्षात हो. हो. ठेवा. हो. हो. कमी पडत नाही जेव्हा आपण या छान मार्गामध्ये जोडतो. हो. 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 जेव्हा कैलास मानस सरोवरला मी गेले ना, तेव्हा पाऊस पडत होता आणि बर्फाचा पाऊस होता. असं म्हणा, मी सूक्ष्म शरीराने गेले असं म्हणा. हा. सूक्ष्म शरीराने जेव्हा गेले तेव्हा पाऊस पडत होता बर्फाचा. तर आणि ते ब्रह्मांड किती विस्तीर्ण आहे, म्हणजे आपण नुसतं इथं बोलतो, पण जेव्हा त्याच्या जवळ आपण जातो ना, तेव्हा त्याची ती ऊर्जा, म्हणजे त्यामध्ये मी अगदी छोटस एवढासा बिंदू दिसत होते त्याच्या पुढे, म्हणजे एवढं विस्तीर्ण रूप मी पाहिलं. आणि जे बाहेर आहे तेच आपल्या आतमध्ये आहे, हे सुद्धा रूप मला दाखवलं ब्रह्मांडाने. म्हणजे की जे बाहेर तू पाहतीयस तेच तुझ्या आतमध्ये आहे. आणि पंचतत्वांनी हे शरीर निर्माण झालेलं आहे, हे सुद्धा म्हणजे लक्षात आलं माझ्या. म्हणजे ह्या मेडिटेशनद्वारे म्हणा किंवा माझा जो हा प्रवास चाललेला आहे त्याच्याद्वारे.
अनहद नाद जो बाहेर ब्रह्मांडामध्ये चाललेला आहे तो आपल्या आतमध्ये पण चाललेला आहे. म्हणजे हे खूप सूक्ष्म रीतीने काम जेव्हा आपण खूप शांत आणि जेव्हा भरपूर आपलं मेडिटेशन चालतं तेव्हा हे सगळे जे बदल आहे आतमधले, जेव्हा आतमध्ये जातो आपण तेव्हा हे सूक्ष्म बदल जे आहेत ते आपल्याला जाणवायला लागतात. असं होतं. त्याशिवाय आपण जेव्हा असं बाहेर असतो तेव्हा हे काही होत नाही. जेव्हा आतमध्ये जातो किंवा 10 दिवसाच्या मेडिटेशन आपण किंवा हे रेकीचे मेडिटेशन आहे हे जेव्हा आपण करतो, जुडतो याच्याशी, तेव्हाच त्या परिस्थितीमध्ये आपण आतमध्ये पोहोचू शकतो. नाहीतर इथे कसं होतं बाहेरची दुनिया म्हणजे हे घ्या, ते घ्या, ह्या सगळ्यामध्ये आपण बाहेर वाटले जातो. पण नक्कीच. तसं न होता आपण आतमध्ये जर गेलो तर खूप छान त्याचा प्रभाव पडतो म्हणजे आपल्या अंतर्मनावर येस. आणि हा असं आहे. ग्रँडमास्टर्स म्हणून खूप छान ऊर्जा तुम्ही ग्रहण केली आहे. राहिला थोडासा शरीराचा प्रश्न, तो पण पूर्णपणे सॉल्व्ह होणार आहे. हो होणार धन्यवाद. होणारच आहे. आणि चेतनाताई, खरंच तुमचा ग्रँडमास्टरचा प्रवास खूप सुंदर प्रकारे तुम्ही प्रस्तुत केला. हो. माहिती आहे की अजून आपण दिवसभरही बोललो तरी आपल्याला ऊर्जेबद्दल बोलायला कधी कुठे वेळ लागत नाही, आहे ना? नाही नाही हो मला अजून 5 तास जरी दिले तरी म्हणजे बोलू शकतो आपण काही पण वेळेची कमतरता आहे त्याच्यामुळे थोडस त्यातल्या ग्रँड मास्टरनी तुम्हाला काय दिलं आणि तुम्ही इतरांना काय सल्ला द्याल? म्हणजे कसं आता डिटॅच होणं पण शिकलं पाहिजे. हे सगळे आपल्या अवतीभोवती आलेले लोक आहेत त्यातनं आपल्याला डिटॅच होता आलं पाहिजे आणि आपल्याला लोकांना जिथे जिथे लोकांना उणीव वाटते बुवा की काय कमी आहे त्यांच्यामध्ये हे आपल्याला दिसतंच. आता समोर जेव्हा लोक आपल्या समोर येतात तेव्हा आपल्याला ते दिसतं. मला दिसतं म्हणजे की ह्यांना काय कमी आहे किंवा ह्यांना कशा प्रकारे आपण हे केलं पाहिजे, हील केलं पाहिजे किंवा जे हा त्या प्रकारे मी म्हणजे करू शकते असं साधारणतः मला असं जाणवतं आता असं आहे. एक मिनिट हं. बोला, बोला. बोल. मला ग्रँडमास्टर मधून आनंदी राहावं, परत आरोग्याचं सूत्र पण खूप छानपणे सापडलेलं आहे आणि इतरांनाही त्यातून मला बाहेर काढण्यासाठी या सगळ्याची मदत होणार आहे असं अशी क्षमता माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे ग्रँडमास्टरमुळे. आणि रिव्हर्स जर्नी पण माझी खूप छान झालेली आहे. तसेच सगळ्या प्रकारचे मेडिटेशन पण मला खूप आवडलेले आहेत. सोल मेडिटेशन आहेत, फॉरगिव्हनेस आहे, सोल जर्नी, परत अजून वटवृक्ष आहे. हे सगळे परत मोटार झेनॉनचं क्षमा याचना मेडिटेशन आहे. ते सुद्धा मला खूप खूप आवडलेलं आहे. म्हणजे शापापासून मुक्ती. शापापासून मुक्ती हे आणि खरंच आपल्याला कुणाचे शाप लागलेले आहेत हे समजत नाही. पण जेव्हा हे मेडिटेशन आपण करतो तेव्हा असं वाटतं नाही कळत न कळत आपल्या हातून किती चुका होतात आणि आपण म्हणजे हे मेडिटेशन आपल्यासाठी किती गरजेचं आहे हे मला जाणवलं. खूप छान. असं. हो. काय सांगसाल? हं? इतरांना काय सांगसाल? आपल्यासारख्या इतर महिलांना काय सांगणार, सल्ला देणार? इतरांना असंच सांगेल मी की ह्या ऊर्जेशी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटशी तुम्ही नक्की जुडा आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन तिथे मिळणार आहे. तसंच म्हणजे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांमधून तुमची मुक्ती होणार आहे असं मला मनापासून वाटतं. आपण असं या ब्रह्मांडी ऊर्जा रेखीसोबत जुडा. तुमच्या आयुष्यामध्ये हा. खुशी, प्रेम, यश, आरोग्य, हो. संपत्ती भरभरून संपन्नता. तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवून देणारे. हो 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 हो. खूप छान चेतनाताई. जसं प्रवास सांगत गेल्या खरंच ती पूर्वीची चेतना कुठे आहे ना ही सापडली नाही. अच्छा हो. आणि याचा खूप आनंद झाला. नवीन जन्म झाला ना आता. येस. कारण ती चेतना हो केवढी ती चिंता, केवढे ते हो प्रश्न आता हो हो. उत्तरच उत्तर आहेत. नाही आता चेहऱ्यावर पण ग्लो आला छानपैकी. खूप छान. हो मग काय तर. स्ट्रॉंग दिसते आहे थोडीशी.
हम्म. जॉईन झालं तेव्हापेक्षा आहे ना हो. हो, आहे. एकदम राहायला आपल्या सगळ्या गोष्टी ओके 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 होणार आहे. ते ब्रह्मांड आपल्याला हो. ओके करण्यासाठीच आहे आणि आपण हो. आपल्याकडून तर खूप सारं कार्य करायचं आहे ब्रह्मांडाला. हो. हो. बरोबर आहे. हो. येस. आणि ते गणपतीतलं ध्यान पण खूप सुंदर होतं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. खरंच कार्याचा आरंभ गणपती देवता. खूप सुंदर झाले माझी जर्नी, खूप सुंदर. तुझ्या चरणांची अर्पण आहे माझी जर्नी. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पाचे नंतर मग देवी ध्यान केलं आपण. हो, देवी ध्यान. सगळ्याच ऊर्जा खूप भरभरून मिळाल्या. आणि त्या काळामध्ये तसं तसं होत पण होतं. जेव्हा आम्ही जॉईन झालो तेव्हापासून सगळे सण सुरू झाले, पित्रांचं झालं, सगळ्यांच्याच बाबतीत म्हणजे इतकं सुंदर आमचं म्हणजे ग्रँडमास्टरचं लेवल इतकी उच्च प्रतीची झाली की मला असं वाटतं की खूप काही आमच्यातनं निघून गेलंय. जी निगेटिव्ह एनर्जी होती ती निघून गेली आणि सगळी पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा आमच्यामध्ये आलेली आहे असं मला वाटतंय. मंजुश्री ताईंचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुमच्या वेळेसच पितृपक्ष सुद्धा होता है ना. हो हो हो. सगळंच घेऊन घेतलं मी. सगळंच झालं. अगदी गणपती झाले, पितृपक्ष झाले, देवी झाल्या, दिवाळी सुद्धा झाली विशेष म्हणजे. वार्षिक प्लॅन सुद्धा झाला. वार्षिक प्लॅन पण झाला. सगळंच खूप छान. असंच खूप छान हो. तुमच्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी तुम्ही सगळेजण माध्यम होणार आहात. मला पूर्ण हो. मंजुश्री हिलिंग हो. इन्स्टिट्यूट आलेला प्रत्येक ग्रँड मास्टर्स हे एक वेगळं हो. व्हर्जन आहे. एक बेस्ट व्हर्जन हो. त्यांची हो. रिव्हर्जन झालेली आहे. त्यांना हो. त्यांच्यामधल्या असलेल्या सगळ्या कलागुणांचा विकास होणारच हो. आणि प्रत्येक जण हिलिंग क्षेत्रामध्ये आपलं पाऊल टाकणार आहे आणि हो. प्रत्येकातून मोठ्या प्रमाणात सेवा घडणार आहे. मला हो. विश्वास आहे. कारण माझाही या हो. ब्रह्मांडावर विश्वास आहे. हो. 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 आणि खूप छान मैत्रिणी पण मिळाल्या. विद्याताई हिरे, सुनीता गायकवाड, पण आसावरी देशपांडे, कविता आहे. हे खूप सारे माझे क्षमा गुजर आहे, देऊलकर आहेत. हे सगळे म्हणजे खूप छान आहेत सगळेजण. खूप नक्कीच मला त्यांच्यामुळे जुडल्यामुळं पण असं छान हे झालं म्हणजे फक्त आवडलं. झालं आहे की एवढ्या हो. सगळ्या मैत्रिणी भेटल्या त्या मैत्रिणी फक्त ऑनलाईन आहेत. त्यांना प्रत्यक्ष हो. योग आणण्यासाठी मॅडम थोड्याशा हो. कमी तर काळजी करू नका. लवकरच तुमच्या हो. प्रत्यक्ष भेटीचा योग सुद्धा घेऊन हो. हो. नक्की नक्की. येईल. खूप छान. हो. एकनाथही खूप छान. असेच हसत राहा, हो. अशीच प्रगती हो. करा. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या हम्म. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, हम्म. संपन्नता भरभराट आणणार आहे. हो. हो. आनंद सगळीकडे आनंदी हो. आनंद. हो. थँक्यू थँक्यू. थँक्यू. आठवण आत्मनमस्ते. थँक्यू. ओके. ओके. बाय.